दौंड तालुक्यातल्या वरवणचा पाहुणचार घेऊन तुकोबारायांच्या पालखीचं आज बारामती तालुक्याकडे प्रस्थान झालंय। लाखो वारकरी सध्या रोटी घाटामध्ये दाखल झालेले आहेत। देहू ते पंढरपूर या पायी दिंडीतला रोटी घाट हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो। रोटी घाटातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। रामकृष्ण हरी मंडळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज अवघड असा रोटी घाट सर करणार आहे आणि दौंड तालुक्यातल्या वरवणचा मुक्काम आटोपून आज जगद्गुरु संत तुकोबांची पालखी जी आहे ते बारामती तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि याच अवघड अशा कठीण अशा चढण मार्गातून रोटी घाटातून तुकोबारायांची पालखी आज हा संपूर्ण रोटी घाट सर करणार आहे। आणि त्यापूर्वी आपण ही दृश्य पाहतो आहे। तुकोबारायांच्या पालखी समोरच्या ज्या दिंड्या असतात, मानाच्या दिंड्या असतात, त्या दिंड्यातले मानकरी वारकरी आता त्या मानाच्या दिंड्यातले वारकरी जे आहेत ते आता अवघड अशा रोटी घाटामध्ये आलेले आहेत आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये हातात भगवे ध्वज घेत महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहेत, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हा संपूर्ण रोटी घाट वारकरी सर करत आहेत। त्यामुळं आता आपण ही सगळी दृश्य पाहतो आहे की आज जगद्गुरु संत तुकोबारायांची पालखी याच रोटी घाटातून पुढे मार्गस्थ होणार आहे। बारामतीच्या दिशेनं आपलं तुकोबांची जी पालखी आहे ती जाणार आहे आणि उरवंडी गवळ्याची या ठिकाणी तुकोबारायांच्या पालखीचा जो आहे तो आजचा मुक्काम असणार आहे। कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, दौंड।